परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मी सुखरूप असून सध्या परभणीच्या कलेक्टर ऑफिस मध्ये बैठकीत आहे अशी पोस्ट फेसबुकवर केली आणि जिल्ह्यात एक चर्चेचा विषय झाला। कशामुळे खासदार संजय जाधव यांनी पोस्ट केली याचा उलगडा आपण करणार आहोत। मी सत्यशील धबडगे आपल्या सर्वांचं सत्यशील ऑफिशियल मध्ये हार्दिक स्वागत करतो। आज दिवसभरामध्ये घडामोडी होत असताना परभणी येथून खासदार संजय जाधव यांनी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास एक पोस्ट केली आणि जिल्ह्यात खळबळ उडाली। या पोस्ट मध्ये खासदार संजय जाधव यांनी मी परभणीमध्ये सुखरूप आहे आणि कलेक्टर ऑफिस मध्ये आयोजित केलेल्या एका बैठकीमध्ये मी उपस्थित असल्याचं त्यांनी त्या फेसबुक पोस्ट मध्ये सांगितलं आणि माझ्या संदर्भात आलेली ती बातमी खोटी आहे असंही या फेसबुक पोस्ट मध्ये नमूद करण्यात आलं होतं। ती बातमी कोणती आहे तर पुणे मिरर या फेसबुक पेज चालवणाऱ्या एका चॅनलने संजय जाधव यांच्यावर परळीमध्ये हल्ला झाला आणि ह्या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याचं त्यांनी या पोस्ट मध्ये नमूद केलं होतं आणि या फेसबुक पोस्ट मध्ये पुणे मिररच्या खासदार संजय जाधव यांचा फोटो पण छापण्यात आला होता। हा फोटो छापल्यामुळे परभणीमधील कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते। एकच चर्चा परभणी जिल्ह्यामध्ये उडाली होती आणि खासदार साहेबांना ही बातमी जेव्हा समजली त्यांनी कलेक्टर ऑफिस मधूनच बैठकीदरम्यान बैठकीचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत मी परभणीत सुखरूप असून माझ्यावर कोणताही हल्ला झाला नसल्याचं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं। खासदार संजय जाधव यांनी स्वतः ही पोस्ट केल्याने कार्यकर्त्यांनी एक दिलासा देणारा ही पोस्ट ठरली आणि यानंतर पुणे मिररची जी पोस्ट होती खासदार संजय जाधव यांच्या बाबतची त्या पोस्टवर अनेक कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर पुणे मिरर यांनी तब्बासाने ही पोस्ट डिलीट केली असून ही पोस्ट परळीच्या संजय जाधव यांच्या बाबत असल्याचं पुन्हा पुणे मिरर यांनी पोस्ट केल्यानंतर लक्षात आले। पण या अक्षम्य चुकीमुळे परभणी जिल्ह्यातील ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधव यांचे कार्यकर्ते फार चिंतेत होते। पण खासदार साहेबांनी स्वतःच माहिती दिल्यानंतर त्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। तर पुणे मिरर सारख्या एका प्रतिष्ठित चॅनलने अशी बातमी देताना शहानिशा करणं गरजेचं होतं। मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत।